आजचा आपला संधी चॅप्टरवर हा शेवटचा लेक्चर राहणार आहे. यानंतर आपण शब्दाच्या जाती चालू करू. म्हणजे हा शेवटचा लेक्चर राहील तुमचा संधी चॅप्टरवर. जे काही 4-5 उपप्रकार राहिलेले आहेत तुमचे विसर्ग संधीचे ते आज कंप्लीट करू. आणि त्याच्यानंतर उद्यापासून तुमचा शब्दांच्या जाती म्हणजे सर्व काही राहणार तुमची महत्वाची लेक्चर राहील. संधी चॅप्टरवर जवळपास आजचा हा 8वा व्हिडिओ आहे आपला. व्यवस्थित तुम्हाला जेवढ्या वेळेस पाहायचं आहे तेवढ्या वेळेस लेक्चर पाहते. एक व्हिडिओ तुमचा 3 वेळा पहा, 4 वेळा पहा. तुम्ही जेवढ्या वेळेस ते व्हिडिओ पाहसाल आणि जेवढे सराव करसाल तेवढंच काय राहणार तुमचा हा चॅप्टर तुमचा परफेक्ट होईल. म्हणजे हा संधी चॅप्टर असं समजून घ्या की तुम्ही सर्व काय राहणार तुमच्या मेहनतीवर राहणार आहे. म्हणजे या चॅप्टरवर तुम्ही किती मेहनत करता त्याच्यावर हा तुमचा चॅप्टर राहील असं समजून घ्या. आता कालचा जो काही शेवटचा प्रकार झालेला होता त्याच्यामध्ये विसर्ग हा तुमचा कायम ठेवावा असा सांगितला होता शेवटचा नियम. जर विसर्गाच्या अगोदर अ हा स्वर येत असेल आणि विसर्गानंतर लगेच क ख प फ हे 4 पैकी कोणतेही कठोर व्यंजन येत असतील तर विसर्ग हा तुमचा काय राहणार आहे कायम राहणार आहे. म्हणजे जशीच्या तशी काय राहणार आहे. दोन्ही जे तुम्हाला शब्द दिलेले आहेत ते काय राहणार आहे तुमचा दोघांचं प्लस करून काय करणार आहे तुम्ही एक तुमचा संधियुक्त काय होणार आहे शब्द तयार होणार आहे. त्याच्यानंतर नंतरचा एक नियम पाहू आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण राहील. आता इथून सर्वच्या सर्व सोपीच राहणार आहे कारण की सर्व जे काही तुमची विसर्ग संधी होती सर्व सोपीच आहे. एकदम छोटे छोटे जर नियम जर पाठ करतो म्हटलं तर व्यवस्थित लक्षात राहील. ते एक नियम पाठ करा त्याच्यासोबत एक उदाहरण पाठ करा तुम्हाला लक्षात राहील. ते पण नंतर तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. अंतर अधिक करण नंतर पुनर अधिक प्रार्थना पुनर अधिक प्रार्थना चतुर अधिक सूत्री हा विग्रह दिलेला आहे. नंतर चतुर अधिक सीमा चतुर अधिक काय दिलेला आहे तुम्हाला सीमा हा संधियुक्त शब्द विग्रह. नंतर पुनर प्लस प्रतिष्ठा पुनर अधिक प्रतिष्ठा आणि एक शब्द शेवटचा घेऊ प्रातर प्रातर अधिक संध्या. या पद्धतीने मला 5-6 उदाहरण दिलेले आहे. आता इथे व्यवस्थित लक्ष द्या. याच्यामध्ये तुम्हाला विसर्ग कोठेच दिलेला नाही. जे काही तुम्हाला विग्रह दिलेले आहे याच्यामध्ये विसर्ग कुठेच दिलेला नाही तरी तुमची विसर्ग संधी ही राहणार आहे. आता ती कोणत्या पद्धतीने आपल्याला थोडं उलट्या पद्धतीने जायचं आहे. म्हणजे यांचा जो काही संधियुक्त शब्द तयार होणार आहे त्याच्यामध्ये तुमचा विग्रह येणार आहे. त्याच्यामध्ये जो तुमचा संधियुक्त शब्द तयार होईल तो काय राहणार आहे तुमचा त्याच्यामध्ये काय राहणार आहे तुमचा विग्रह राहणार आहे. जर इथे लक्ष देतो म्हटलं पहिलं जे काही पद आहे पहिले जे काही शब्द आहे याच्यामध्ये तुम्हाला र हा व्यंजन दिसत आहे हलंत बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी पहिला जो काही शब्द दिलेला आहे पहिला र जो दिलेला आहे तुम्हाला हलंत दिलेला आहे. इथे सुद्धा र तुम्हाला हलंत दिलेला आहे. इथे सुद्धा काय दिलेलं आहे तुम्हाला र काय दिलेला आहे हलंत दिलेला आहे. आणि याच्यानंतर इथे जर तुम्ही लक्ष देत असेल तर क हा तुमचा कठोर व्यंजन नंतर प सुद्धा कठोर स सुद्धा कठोर व्यंजन दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. नंतर राहील तुमचा जो इकडे संध्यामध्ये तुम्हाला स दिलेला आहे तो सुद्धा काय राहणार आहे तुमचा कठोर व्यंजन दिलेला आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता जर तुम्हाला पहिल्या पदामध्ये शेवटी स हा व्यंजन दिला असेल पहिल्या पदामध्ये काय दिलेला असेल
शेवटी र हा व्यंजन स नाही काय दिलेला असेल, र हा व्यंजन दिलेला असेल आणि त्याच्यानंतर लगेच पुन्हा तुमचा कठोर व्यंजन जर आलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, र च्या ऐवजी तुम्हाला काय घ्यायचं आहे, तिथे विसर्ग घ्यायचा आहे. म्हणजे पहिले पद, पहिले पदामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की र हा व्यंजन, ठीक आहे, प्लस कठोर व्यंजन, प्लस काय म्हणणार आहे तुम्ही, कठोर व्यंजन. म्हणजे पहिल्या शब्दामध्ये तुम्हाला र व्यंजन दिलेलं आहे, त्याच्यानंतर लगेच तुम्हाला कठोर व्यंजन दिलेलं आहे. या पद्धतीने जर समजून घ्या, तुम्हाला मांडणी जर दिली असेल र नंतर लगेच तुमचा कठोर व्यंजन येत आहे, तर त्यावेळेस काय करायचं आहे, र च्या ऐवजी तुम्हाला विसर्ग घ्यायचा आहे. म्हणजे इथे फक्त मी तुम्हाला दोन टिंब देतो की तुम्हाला फक्त काय करायचं आहे, विसर्ग घ्यायचा आहे. म्हणजे र काढून त्याच्याऐवजी काय घेणार आहे तुम्ही, विसर्ग घेणार आहे. आणि तुमचा जो काही संयुक्त शब्द तयार होईल तो राहील अंतकरण. हा इथे र च्या ऐवजी फक्त विसर्ग घेतला आणि बाकी शब्द जसेच्या तसाच राहील तुमचा. नंतर इकडे सुद्धा तीच पद्धत, पुन्हा जसेच्या तसा र च्या ऐवजी विसर्ग आणि प्रार्थना. नंतर चतु विसर्ग प्लस सूत्री, चतुसूत्री या पद्धतीने संयुक्त शब्द तयार होईल. नंतर चतु विसर्ग प्लस काय म्हणणार आहे तुम्ही, सीमा. इथे पुन्हा विसर्ग प्लस प्रतिष्ठा आणि शेवटचा शब्द इकडे दिलेला आहे तुम्हाला प्रात, रच्या ऐवजी विसर्ग घेऊ आपण आणि इकडे काय घेणार आहे तुम्ही, संध्या. म्हणजे प्रात संध्या या पद्धतीने काय राहणार आहे तुमचा संयुक्त शब्द तयार होईल. पण नियम व्यवस्थित लक्षात ठेवा, र व्यंजनानंतर लगेच जर तुम्हाला कठोर व्यंजन दिलेलं असेल, क प स हे काय दिलेलं आहे तुम्हाला, कठोर व्यंजन दिलेलं आहे, तर त्यावेळेस र ऐवजी काय करणार आहे तुम्ही, तुम्हाला विसर्ग घ्यायचा आहे आणि ही काय तयार होणार आहे तुमची विसर्ग संधी या पद्धतीने तयार होईल. आणि जे काही तुमची संधियुक्त शब्द राहणार आहे ते संधियुक्त शब्द राहील अंतर अधिक करण म्हणजे अंतकरण, र निघून जाईल. नंतर पुनर्प्रार्थना, पुनर्प्रार्थना, चतुसूत्री, चतुर्सूत्री र निघून जाईल. चतुर सीमा, चतुसीमा, पुन्हा प्रतिष्ठा आणि काय राहणार आहे प्रातः संध्या. हा एक तुमचा नियम व्यवस्थित लक्षात ठेवा. र नंतर लगेच कठोर व्यंजन जर दिलेला असेल, र नंतर लगेच कठोर व्यंजन जर दिलेला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तो तुम्हाला र दिलेला आहे, तो र ऐवजी तुम्हाला तिथे काय करायचं आहे, विसर्ग वापरायचा आहे. म्हणजे तुम्ही काय करणार आहे, तिथे विसर्गाचा काय करणार आहे, वापर करणार आहे. र तुमचा तिथून निघून जाईल. हा तुमचा एक उपप्रकार म्हणा कशातला, तुमचा विसर्ग संधी मधला. एकदम सोपा आहे. र प्लस कठोर व्यंजन, र निघून जाईल म्हणजे र चा लोप होईल, असं नियम लक्षात ठेवा. एक उदाहरण व्यवस्थित लक्षात ठेवा, मग काय राहणार तुम्हाला लक्षात राहील. ठीक आहे. सेम तोच नियम लागू होणार आहे तुमचा सहसंबंधित, तोच नियम काय राहणार आहे सहसंबंधित. पण स समोर कठोर व्यंजन नाही, कोणतेही व्यंजन आले तरी काय राहणार आहे, स चा लोप निघून काय होणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे, स चा काय होणार आहे, लोप होणार आहे. म्हणजे त्याच्याऐवजी तुम्ही विसर्ग वापरणार आहे. इथे तुम्हाला सांगितलं आहे की र प्लस कठोर व्यंजन म्हणजे विसर्ग घेणार आहे. याच्यानंतरचा जो नियम राहणार आहे, स च्या पुढे कोणताही व्यंजन येऊ द्या, तुम्ही काय करणार आहे, विसर्ग वापरणार आहे. आता त्याच्यावर कोणकोणती उदाहरणं आहेत ते पाहून घेऊ. उदाहरण दिलेले आहे तुम्हाला, मनस अधिक पटल हा एक शब्द. नंतर यशस अधिक कीर्ती, यशस अधिक कीर्ती. नंतर ज्योतिष, ज्योतिष अधिक शास्त्र. नंतरचा तुम्हाला शब्द दिलेला आहे तेजस,
अधिक कण, तेजस अधिक कण. नंतर मनस अधिक पटल, मनस अधिक पटल. नंतर मनस अधिक, तर तुमचा हलंत लिहायचा आहे पूर्वक, आणि एक शब्द मनस अधिक कामना. मनस अधिक काय दिलेला आहे तुम्हाला, कामना. या पद्धतीने शब्द दिलेले आहे. आता बघा, तुम्हाला नियम याच्या अगोदर काय सांगितलं होतं तुम्हाला, र संबंधित, की र नंतर दुसऱ्या शब्दामध्ये जर तुम्हाला कठोर व्यंजन जर दिला असेल तर तुम्ही काय करणार आहे, रचा लोप करणार आहे आणि त्याच्याऐवजी विसर्ग ठेवणार आहे. इथे स समोर कोणताही व्यंजन राहू द्या, पहिल्या शब्दाचा शेवटचा जर व्यंजन तुम्हाला स जर दिलेला असेल तर काय करायचं आहे तुम्हाला, स च्या पुढे कोणताही व्यंजन राहू द्या, स चा काय करणार आहे तुम्ही, विसर्ग करणार आहे. म्हणजे जी तुमची संधियुक्त शब्द तयार होईल तो इथे संधियुक्त शब्द राहील. स च्या ऐवजी फक्त तुम्हाला विसर्गाचा वापर करायचा आहे. इथे तुमचा संधियुक्त शब्द तयार होईल मनस्पटल. नंतर यशकीर्ती. ठीक आहे, स निघून जाईल, स चा काय करणार आहे तुम्ही, विसर्ग करणार आहे. नंतर ज्योतिषशास्त्र. नंतर दिलेला आहे तुम्हाला तेजकन. स निघून जाईल, स च्या ऐवजी काय घ्यायचं आहे तुम्हाला, विसर्ग. नंतर मनपटल, नंतर तुमचा विसर्ग. मनपूर्वक, स च्या ऐवजी विसर्ग घेतलेला आहे. आणि इथे सुद्धा काय करणार आहे तुम्ही, स ऐवजी काय घेणार आहे, विसर्ग घेणार आहे तुम्ही. मनस्कामना, म्हणजे इथे काय करणार आहे, मनोकामना काय राहणार आहे. या पद्धतीने तुमचा संधियुक्त शब्द तयार होईल. आता हा नियम कोणता राहील तुमचा, स तुम्हाला व्यंजन दिलेलं आहे, त्याच्या पुढे कोणताही व्यंजन राहू द्या, पुढे कोणताही व्यंजन, पुढे कोणताही व्यंजन राहू द्या, तुम्हाला काय करायचं आहे, स च्या ऐवजी विसर्गाचा काय करायचा आहे, वापर करायचा आहे. म्हणजे तिथे तुम्ही विसर्ग घेणार आहे. हा का राहणार तुमचा दुसरा नियम राहील. ठीक आहे, हे दोन नियम एकदम सोपे आहे, र संबंधित आणि एक कशा संबंधित, तुमचा स संबंधित. आता थोडं तुम्हाला काय जाणार आहे, कठीण जाणार आहे, कारण की इथे दोन तीन वेगवेगळी तुमची काय राहणार आहे, व्यंजन तयार होणार आहे. ते थोडेफार व्यवस्थित लक्ष द्या तुम्ही. आता उदाहरण लिहितो मी, समोरचं जे काही तुमचा नियम राहणार आहे त्याच्याबद्दल. नि विसर्ग अधिक चल, मन विसर्ग अधिक चक्षु. नंतर शिर विसर्ग अधिक त्राण. शिर विसर्ग अधिक काय राहणार आहे, त्राण. नंतर
दु विसर्ग अधिक चिन्ह, दु विसर्ग अधिक चिन्ह, त्या पद्धतीने विसर्ग दिलेला आहे तुम्हाला. नंतर नभ विसर्ग अधिक छत्र, नंतर नि विसर्ग अधिक चय, नि विसर्ग अधिक काय दिलेला आहे तुम्हाला, चय दिलेला आहे. त्याच्यानंतर मन विसर्ग अधिक ताप, मन विसर्ग अधिक काय दिलेला आहे, ताप. नंतर दु विसर्ग अधिक तर, नि विसर्ग अधिक तेज, नंतर नभ विसर्ग अधिक तल, नभ विसर्ग अधिक काय दिलेला आहे तुम्हाला, तल. या पद्धतीने तुम्हाला विग्रह दिलेले आहे. आता इथे समजून घ्या, विसर्गाच्या नंतर जर तुम्ही इकडे पाहत असाल, पहिला जो काही कॉलम दिलेला आहे याच्यामध्ये च च व्यंजन आलेला आहे. विसर्गानंतर इथे काय आलेला आहे तुमचा च, इथे सुद्धा च आलेला आहे. इकडे च, इकडे काय दिलेलं आहे छ, इकडे काय दिलेलं आहे तुम्हाला च. म्हणजे विसर्गाच्या पुढे इथे तुम्ही म्हणणार आहे विसर्ग आणि याच्या पुढे जर च किंवा छ व्यंजन जर येत असेल, च किंवा काय म्हणणार आहे तुम्ही छ, या दोन पैकी कोणताही जर व्यंजन येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, विसर्गाच्या ऐवजी श हा व्यंजन घ्यायचा आहे आणि त्याच्यापासून जोडाक्षर तयार करायचा आहे. ठीक आहे. विसर्गाच्या पुढे जर च किंवा छ व्यंजन येत असेल तर विसर्गाचा काय करायचा आहे तुम्हाला, श करायचा आहे, श शाळेचा, आणि त्याचा जोडाक्षर तयार करायचा आहे. काही ठिकाणी इकडे पहा दुसऱ्या कॉलम मध्ये दिलं आहे तुम्हाला त आलेला आहे, इथे त आहे, इथे सुद्धा त आहे, आणि इथे सुद्धा काय त आहे, आणि इकडे तुमचा छ आलेला आहे. इकडे जर विसर्गाच्या पुढे त किंवा थ, त किंवा काय थ, हे दोन सुरुवातीची कठोर व्यंजन आहे. च छ सुद्धा कठोर व्यंजन, त्याच्यानंतर त थ सुद्धा काय दिलेलं आहे तुम्हाला, कठोर व्यंजन दिलेलं आहे. त किंवा थ हे जर समजून घ्या तुमची कठोर व्यंजन येत असतील, फक्त दोनच कठोर व्यंजन नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, त किंवा थ लक्षात ठेवा फक्त. त्यांच्याऐवजी काय करायचं आहे तुम्हाला, स चा जोडाक्षर म्हणून काय करायचा आहे, वापर करायचा आहे. ठीक आहे, दोन लक्षात ठेवा. विसर्गाच्या पुढे च किंवा छ येत असेल तर श विसर्गाच्या ऐवजी घ्या. विसर्गाच्या पुढे त किंवा थ जर दिलेला असेल तर विसर्गाच्या ऐवजी काय घेणार आहे तुम्ही, स घेणार आहे आणि त्याचा काय करणार आहे, जोडाक्षर म्हणून वापर करणार आहे. आता तुमचे संधियुक्त शब्द पहा कोणते राहील. च आलेला आहे म्हणून निश्चय, निश्चय का बरं, कारण की तिथे च आलेला आहे, विसर्गाच्या नंतर काय आलेला आहे च. इथे मनश्चक्षु या पद्धतीने संधियुक्त शब्द राहील. मनश्चक्षु. इकडे तुम्हाला त दिलेला आहे, त्राणमध्ये काय दिलेला आहे त, त्रचा जर विग्रह करतो म्हटलं इथे पहा, त्रचा विग्रह तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे, त्र हा जोडाक्षर आहे, त प्लस र प्लस त्याच्यामध्ये तुम्ही हा स्वर मिक्स करताय तेव्हा तुमचा त्र तयार होतो. म्हणजे इथे त दिलेला आहे, तर त किंवा थ जर विसर्गानंतर येत असेल तर तिथे तुम्ही स वापरता, दुसऱ्या कॉलम मध्ये दिलेला आहे. तर तुमचा संधियुक्त शब्द तयार काय होणार आहे, क्षीरशास्त्र. त्याला स क्षीरस्त्राण, शास्त्र नाही, क्षीरस काय राहणार आहे, स्त्राण. फक्त त दिलेला आहे म्हणून तुम्ही स घेणार आहे. इकडे च दिलेला आहे म्हणून श, दुश्चिन्ह या पद्धतीने तुमचा संधियुक्त शब्द तयार होईल. नंतर इकडे नभ, छ आलेला आहे म्हणून श घ्या, नभ छत्र. नंतर निश्चय,
स आलेला आहे म्हणून श घेणार आहे तुम्ही. मनस्ताप, आता त आलेला आहे म्हणून स घेणार आहे. मनस्ताप या पद्धतीने संयुक्त शब्द होईल. दुस्तर, संयुक्त शब्द काय राहणार तुमचा? दुस्तर, कारण की त आलेला आहे म्हणून स जोडत आहे तुम्ही. निस्तेज, आणि शेवटी तुम्हाला त दिलेला आहे म्हणून स घेणार आहे. नभस्थल, या पद्धतीने हे काय आहे तुमची संयुक्त शब्द तयार होतील. च किंवा छ जर तुम्हाला दोन हे कठोर व्यंजन दिलेले असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्याऐवजी श घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला त किंवा जर थ दिलेला असेल, त किंवा थ, तर त्यांच्याऐवजी म्हणजे विसर्गाच्या ऐवजी तुम्हाला काय घ्यायचं आहे, स चा वापर करायचा आहे. असे काय राहणार तुमचे दोन नियम राहणार आहे. ठीक आहे, हे थोडेफार कन्फ्यूज होणार आहे तुम्ही, कारण की सर्वच्या सर्व तुम्हाला सारखेच वाटणार आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ 2-3 वेळा व्यवस्थित पहा, व्यवस्थित नोट्स बनवा, जास्तीत जास्त याच्यावर सराव करा, जास्तीत जास्त उदाहरणं वाचा. तुम्ही जेवढी याच्यावर तुम्ही मेहनत करसाल तेवढंच काय राहणार तुमचं हे व्यवस्थित तुम्हाला समजेल. कारण की हे नियम तुम्हाला पाठच करावं लागेल. एक नियम आणि एक उदाहरण जर पाठ करतो म्हटलं तर तुमच्यासाठी एकदम काय जाईल ते सोपं जाईल. ठीक आहे, नंतर थोडं पुढे जाऊ. नम विसर्ग अधिक कार, नम विसर्ग अधिक काय दिलेलं आहे तुम्हाला? कार. नंतर वय विसर्ग अधिक कर, नंतर तीर, तीर हा इथे हलंत नाही कारण की विसर्ग लागलेला आहे पुढे लगेच. विसर्ग अधिक कार, नंतर गाव विसर्ग अधिक कर, नंतर पूर विसर्ग अधिक कार, नंतर भा विसर्ग अधिक कर, भा विसर्ग अधिक काय दिलेलं आहे तुम्हाला? कर. नंतर दिलेलं आहे तुम्हाला पूर विसर्ग अधिक कृत, कृत. नंतर एक दिलेला आहे पूर विसर्ग अधिक कर्ता, काय दिलेलं आहे तुम्हाला? कर्ता दिलेला आहे. आता इथे विसर्ग येईल पहिल्या शब्दामध्ये, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काय दिलेला आहे? विसर्ग. हे दिसत आहे सर्व ठिकाणी विसर्ग दिलेला आहे. म्हणजे पहिल्या शब्दाच्या शेवटी तुम्हाला विसर्ग म्हणजे विसर्ग संधी व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर पहा तुम्हाला कार, कर, त्याच्यानंतर कर्ता, कृत या पद्धतीने काय दिलेलं आहे? कृ धातू दिलेला आहे. म्हणजे नियम पहा तुम्हाला व्यवस्थित सांगतो मी काय राहील. विसर्ग आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला कृ धातू दिलेला असेल, काय दिलेला असेल? कृ हा धातू दिलेला असेल. आता कृ धातू म्हणजे फक्त एवढं लक्षात ठेवा की क हा तुमचा काय तिथे एक तुमचा व्यंजन लागलेला पाहिजे, किंवा किती अक्षर म्हटलं तरी चालेल. सर्व ठिकाणी पहा कार, कर, कर, कर या पद्धतीने दिलेला आहे. म्हणजे विसर्गाच्या पुढे जर तुम्हाला कर किंवा कार हे सगळे तुमच्या क्रिया आहे. धातू म्हणजे काय दाखवते? त्याच्यातून क्रिया दाखवते. कृत वगैरे, कर्ता वगैरे हे सर्व क्रिया म्हणा किंवा धातू म्हणा. जर अशी जर तुम्हाला जर मांडणी दिली असेल, म्हणजे धातू अधिक, धातू म्हणजे तुमचा विसर्ग अधिक कृ हा धातू जर दिला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? विसर्गाच्या ऐवजी, विसर्गाच्या ऐवजी स हा काय घ्यायचा आहे तुम्हाला? जोडाक्षर म्हणून काय करायचं आहे? त्या व्यंजनाचा वापर करायचा आहे. आणि जो काही तुमचा संयुक्त शब्द तयार होईल तो इकडे राहील. विसर्गाच्या ऐवजी स व्यंजन घेणार आहे तुम्ही. आणि नमस्कार
या पद्धतीने काय तयार होईल तुमचा संधियुक्त शब्द. इकडे होईल वयस्कर. विसर्गाच्या ऐवजी फक्त स घ्या. विसर्गाच्या ऐवजी काय घेणार आहे स. इकडे होईल तुमचा तिरस्कार. नंतर गावस्कर. नंतर पुरस्कार. एकदम सोपं आहे. विसर्गाच्या नंतर जर तुम्हाला क दिसला, कार वगैरे कर वगैरे हे सगळे धातू आहे, नाहीतर एखादं दुसरंच नाव दिसेल आणि तुम्ही तिकडे स जोडून येसाल ते चुकीचं होईल. विसर्गाच्या नंतर फक्त तुम्हाला कार कर कृत किंवा करता या पद्धतीने धातू जर दिलेला असेल, क्रू धातू दिला असेल, क्रू धातूचे वेगवेगळे रूप आहे तुमचे वर्तमान काळामध्ये, भूतकाळामध्ये, भविष्य काळामध्ये. तो तुमचा क्रियापदाच्या वेळी समजेल तुम्हाला. इकडे भा विसर्ग प्लस कर भास्कर हा संधियुक्त शब्द. नंतर पुरस्कृत. इथे काय राहणार आहे पुरस्कृत हा संधियुक्त शब्द. पुरस्कर्ता काय राहणार आहे नंतर. हा संधियुक्त शब्द तयार होईल काय तुमचा पुरस्कर्ता. जर विसर्गाच्या नंतर लगेच तुम्हाला क्रू धातू दिलेला असेल तर विसर्गाच्या ऐवजी स घ्या. नमस्कार, वयस्कर, तिरस्कार, त्याच्यानंतर गावस्कर, त्याच्यानंतर पुरस्कार, त्याच्यानंतर भास्कर, नंतर पुरस्कृत आणि काय राहणार आहे तुमचा पुरस्कर्ताकडे काय राहणार तुमची संधियुक्त शब्द तयार होईल. ठीक आहे. हा एक नियम व्यवस्थित लक्षात ठेवा. आणखी आता याच्या अगोदरचे जे तुम्हाला उदाहरण दिले आहे याच्यामध्ये आणखी एक नियम लक्षात ठेवून घ्या. एक उदाहरण देतो त्याच्यावर, जर समजून घ्या. कधी क्वेश्चन तुम्हाला विचारला तर लक्षात राहील तेवढा. जर समजून घ्या तुम्हाला विसर्गाच्या नंतर, कशाच्या नंतर, विसर्गाच्या नंतर, विसर्गाच्या नंतर इथे मी नियम मध्ये सांगून देतो. विसर्ग, विसर्ग आणि त्याच्या पुढे जर समजून घ्या तुम्हाला ट किंवा ठ, ट किंवा काय ठ हे दोन पैकी कोणतेही जर व्यंजन दिले असतील, ट किंवा ठ या दोन पैकी कोणतेही व्यंजन दिले असतील तर त्यांच्या ऐवजी तुम्हाला श हा काय करायचा आहे व्यंजन घ्यायचं आहे विसर्गाच्या ऐवजी. ट किंवा ठ च्या ऐवजी ट किंवा ठ ला जोडाक्षर म्हणून श लावायचा आहे. म्हणजे विसर्गाच्या ऐवजी काय घेणार आहे तुम्ही श घेणार आहे. श कोणता तुमचा श षटकोनाचा. अगोदर तुम्ही च आणि छ बद्दल काय घेतलेलं आहे श. ट किंवा थ बद्दल काय घेतलेलं आहे तुम्ही स. आणि ट किंवा ठ च्या ऐवजी काय घेणार आहे तुम्ही श घेणार आहे. त्याच्यावर एकच उदाहरण आहे. राम अधिक, रामच्या नंतर इथे विसर्ग घ्या. टिकते, टिकते या पद्धतीने विग्रह दिलेला आहे. आता याचा संधियुक्त शब्द पहा काय होईल. राम विसर्गाच्या ऐवजी श घ्यायचा आहे. इकडे श व्यंजन घेऊ आणि टिकते या पद्धतीने जसेच्या तसा. हा एकच उदाहरण आहे याच्यावर आणि तो व्यवस्थित काय करायचा आहे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नंतर पुढे जाऊ. आता पुन्हा मी वारंवार सांगतो तुम्हाला, व्हिडिओ कमीत कमी 3 वेळा पहा. आता तुमचं लाईव्ह लेक्चर चालू आहे, ठीक आहे, व्यवस्थित पाहून घ्या. लगेच पुन्हा जेव्हा पाहणार आहे तुम्ही 1-2 तासानंतर तेव्हा व्यवस्थित नोट्स बनवा. नोट्स मध्ये सर्वात अगोदर तुम्ही काय करा नियम लिहून घ्या जे मी वर तुम्हाला लिहून देत आहे. विसर्गाच्या नंतर च किंवा छ आला तर श घ्या, त्याच्यावर 10-12 उदाहरण घ्या. ट किंवा थ जर आला असेल विसर्गाच्या नंतर तर तुम्हाला स घ्यायचा आहे, त्याच्यावर उदाहरण लिहून घ्या.
त्याच्यानंतर तिसऱ्यांदा वाटल्यास तुम्ही पुन्हा वाचा. आणखी नाईटला जेव्हा केव्हा तुम्ही समजून घ्या झोपायच्या अगोदर 1-2 वेळा व्हिडिओ पाहून घ्या. जेवढ्या वेळेस तुम्ही व्हिडिओ पाहसाल तेवढंच काय राहणार तुमचं थोडंफार परफेक्ट होईल. याच्यावर तुमचं समजून घ्या हा पाठांतराचा विषय असं समजून घ्या. 2-3 जर नियम एकत्र जर सांगतो म्हटलं तर ते नियम तुमच्या लक्षात राहील. पण कंटिन्यू एका तासात जर मी 10 नियम जर तुम्हाला सांगत असेल तर तुम्हाला एकही नियम लक्षात राहत नाही. म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त वेळा व्हिडिओ पाहायचा मी वारंवार सांगत आहे तुम्हाला. आता पहा नंतर विसर्गाच्या पुढे इथे नियम सांगतो. सर्वात अगोदर मी तुम्हाला नियमच लिहून देतो किंवा उदाहरण लिहून घ्या अगोदर. उदाहरणावरून तुम्हाला समजून जाते की याला नियम कोणता लागू होणार आहे म्हणून. दु विसर्ग अधिक शासन. दु विसर्ग अधिक शासन. नि विसर्ग अधिक संशय. संशय. नंतर नि विसर्ग अधिक स्वार्थ किंवा स्वार्थी. नंतर नि विसर्ग अधिक शेष. नंतर नि विसर्ग अधिक संदेह. पाहिजे एक वेळा पुन्हा. दु विसर्ग अधिक शासन. नंतर नि विसर्ग अधिक संशय. नंतर नि विसर्ग अधिक स्वार्थ किंवा स्वार्थी घ्या. नंतर नि विशेष अधिक शेष. नि विसर्ग अधिक शेष. नंतर नि विसर्ग अधिक संदेह. आणि पूर विसर्ग अधिक सर. पूर विसर्ग अधिक काय दिलेलं आहे तुम्हाला सर. आता इथे जर पाहतो म्हटलं तर तुम्हाला क्लिअर दिसत आहे विसर्ग. ठीक आहे सर्व ठिकाणी विसर्ग दिलेला आहे म्हणजे विसर्ग संधी व्हायला पाहिजे. विसर्गाच्या नंतर तुम्हाला इथे पहा श दिलेला आहे म्हणजे तुम्ही नियम लावू शकता. विसर्गाच्या पुढे जर श इकडे स दिलेला आहे स आणि एक आहे तुमचा षटकोनाचा श त्याच्यावर कमीच उदाहरण आहे शक्यतो दिलेलीच नाही. जर विसर्गाच्या पुढे श श किंवा स हे उष्मी किंवा घर्षक व्यंजन आहे. श श किंवा काय तुम्हाला स यापैकी कोणताही व्यंजन जर दिला असेल तर निसर्ग तुमचा कायम ठेवायचा आहे आणि ही उदाहरणं जशीच्या तशीच राहील. म्हणजे इथे दुःशासन. इथे विसर्ग कायम. इकडे निसंशय. इकडे निस्वार्थ. नंतर हे सुद्धा जसेच्या तसेच कारण की इकडे श आलेला आहे इथे सुद्धा स आहे. इथे सुद्धा सर्व शेवटच्या उदाहरणामध्ये स दिलेला आहे. नि विसर्ग शेष. नि विसर्ग संदेह. आणि पूर विसर्ग सर म्हणजे पुरस्सर असं काय राहणार आहे तुमचा उच्चार राहील.
किंवा याला जोडाक्षर मध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता बरं. हा जो तुम्हाला दिलेला आहे याला जोडाक्षर मध्ये या पद्धतीने लिहिले तरी काय राहणार आहे तुमचा बरोबर राहील. ठीक आहे. याला निसंदेहला निसंदेह या पद्धतीने लिहितो म्हटलं तरी काय राहणार तुमचा तो बरोबरच राहणार आहे. ठीक आहे. जर विसर्गाच्या पुढे स, श किंवा श हे उष्मे किंवा घर्षक व्यंजने येत असतील तर तुमचा विसर्ग कायम ठेवायचा आहे, जसेच्या तसाच राहील आणि संयुक्त शब्द काय राहणार आहे तशीच काय राहणार आहे तुमची तयार राहणार आहे. ठीक आहे. आता एक छोटासा नियम आहे, छोटासा आहे आणि एकदम सोपा आहे. आता इथे 3 उदाहरण दिलेले आहे तुम्हाला. विसर्ग दिलेला आहे आणि विसर्ग नंतर लगेच र आलेला आहे. विसर्ग र, विसर्ग र आणि विसर्गानंतर काय दिलेलं आहे तुम्हाला र. म्हणजे तुम्ही म्हणू शकता विसर्गानंतर जर समजून घ्या तुम्हाला र हा व्यंजन दिलेला असेल आणि विसर्गाच्या अगोदर ऱ्हस्व स्वर, ऱ्हस्व स्वर फक्त दोन ई किंवा उ, ई किंवा काय उ, हे जर दोन ऱ्हस्व स्वर जर दिले असेल तर विसर्ग काढून टाकायचा आहे आणि जो तुम्हाला ऱ्हस्व स्वर दिलेला आहे त्याचा काय करायचा आहे तुम्हाला दीर्घ स्वर करायचा आहे. म्हणजे नि र व या पद्धतीने संयुक्त शब्द निरस आणि निरद या पद्धतीने संयुक्त शब्द. काय करणार आहे तुम्ही, जर विसर्गाच्या अगोदर तुम्हाला ई किंवा उ ऱ्हस्व स्वर दिले असेल आणि विसर्गाच्या नंतर तुमचा र हा व्यंजन येत असेल बरोबर आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे विसर्ग काढून टाकायचा आहे तिथून आणि तिथे काय करायचं आहे तुम्हाला जो तुम्हाला अगोदर ऱ्हस्व स्वर दिलेला आहे त्याच्याऐवजी तुम्हाला काय करायचं आहे दीर्घ स्वर घ्यायचा आहे. म्हणजे नीची जी काही विलांटी आहे ती ऱ्हस्वाची काय करायची तुम्हाला दीर्घ करायची आहे. एकदम छोटासा नियम आहे, याच्यावर 3 उदाहरणं दिली आहे तुम्हाला. ठीक आहे. एकदम छोटासा उदाहरण आहे आणि याच्यावर काय दिलेलं आहे तुम्हाला 3च उदाहरण दिलेलं आहे फक्त. चला इथपर्यंत क्लिअर आहे का? हे तुम्हाला 5-6 याच्यामध्ये नियम झाले, 6-7 नियम झाले तर थोडंफार ते समजायला अवघड जाते. पण हे जर व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळा जर पाहिले तर तुम्हाला बऱ्याचपैकी समजून जाईल. जेव्हा तुम्ही नोट्स वगैरे बनवसाल तेव्हा एक वेळा व्हिडिओ पाहून घ्या, त्याच्यानंतर आता जेव्हा तुम्ही पाहणार आहे सेकंड टाइम तेव्हा चांगली नोट्स बनवा, पुन्हा एकदा पहा, पुन्हा रात्री संध्याकाळी एक वेळा पहा. 3 वेळा जर एकच व्हिडिओ पाहत असेल तर बऱ्यापैकी तुम्हाला समजून जाईल. आता तुमची 15-20 मिनिटांमध्ये 6-7 नियम होऊन गेले म्हणून थोडंफार अवघड जाईल समजायला. पण इथपर्यंत जे आहे तिथपर्यंत क्लिअर आहे का त्याच्यावर थोडं समोर मी चालू करतो आता.
आता पहा, हे उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला. काही प्लस असा. आता ही तुमची स्वरसंधीमध्ये जाईल. जर प्रकार जर घेतो म्हटलं तर स्वरसंधीचा एखादा प्रकार वगैरे तुम्ही म्हणू शकता, पण हा सेपरेट प्रकार दिलेला आहे तुम्हाला मराठीमध्ये. इथे सुद्धा स्वर दिलेला आहे. काही मध्ये ई हा स्वर आहे आणि इकडे अ हा सुद्धा काय दिलेला आहे तुम्हाला, स्वर दिलेला आहे. ठीक आहे. स्वर प्लस स्वर अशा पद्धतीने तुमची संधी व्हायला पाहिजे. इकडे पहा, ए हा स्वर, ऐ हा स्वर दिलेला आहे, अ, दीर्घ ई, आ, इकडे उ, इकडे काय दिलेलं आहे तुम्हाला, आ दिलेला आहे, ऐ काय दिलेला आहे, अ हा स्वर, इकडे ई हा स्वर आहे, पुन्हा आ हा स्वर होईल, इथे आ हा स्वर दिलेला आहे, इथे काय दिलेला आहे तुम्हाला, अ हा स्वर दिलेला आहे. म्हणजे सर्व ठिकाणी स्वर प्लस स्वर होत आहे. पण काही काही वेळेस काय होते, तुमची जी काही स्वर संधीचा प्रकार राहतो ना, तिथे स्वर मध्ये स्वर मिक्स होत नाही, तशी काहीतरी उदाहरणं राहते. म्हणजे याच्यातील पहिला स्वर जो काही दिलेला आहे तुम्हाला, म्हणजे पूर्व स्वर म्हणता तुम्ही, तो न बदलता जसेच्या तसा राहतो. वाटल्यास जो तुम्हाला दुसरा स्वर दिलेला आहे त्याचा लोप होतो, म्हणजे तो काय राहणार आहे, निघून जाईल. आता ते निघणारे स्वर कोणकोणते राहणार आहे, इथे सुद्धा एक स्वर आहे, काही मध्ये ई हा स्वर, अ निघून जाईल, इथून सुद्धा अ काढायचा आहे आपल्याला, आ काढून घेणार आहे, आ, अ निघून जाईल, इथे सुद्धा काय होणार आहे, आ काढून घ्यायचा आहे आपल्याला, इथून सुद्धा अ काढून घ्यायचा आहे. याच्यावर फक्त तुम्हाला एवढीच उदाहरणं दिलेली आहे. आणि जो तुमचा संधियुक्त शब्द तयार होईल, काही प्लस असा म्हणजे काहीसा. ठीक आहे. अ निघाला. केले प्लस असे म्हणजे केलेसे, काय होणार आहे, केलेसे, या पद्धतीने अ निघून गेला. खिडकी प्लस आत म्हणजे खिडकीत, खिडकीत. नंतर लाडू प्लस आत म्हणजे लाडूत, लाडूत, या पद्धतीने संधियुक्त शब्द. जावे प्लस असे म्हणजे जावेसे, अ काढायचा आहे, जिथे जिथे राऊंड दिलेले आहेत ते दुसऱ्या शब्दातील पहिला स्वर काढून घ्यायचा आहे, स्वरच दिलेले आहे. ठीक आहे. नदी प्लस आत म्हणजे नदीत, नदीत. आणि इकडे जरा प्लस असा म्हणजे जरासा, काय राहणार आहे, जरासा. तुम्हाला स्वर प्लस स्वर जर तुमची स्वरसंधी व्हायला पाहिजे, इकडे सुद्धा स्वर आहे आणि इकडे सुद्धा काय दिलेलं आहे तुम्हाला, स्वर आहे. पण काही वेळेस काय होतो, स्वर मध्ये स्वर मिक्स होत नाही, म्हणजे पूर्व जो काही स्वर दिलेला आहे तो जसेच्या तसा ठेवायचा आहे तुम्हाला, आणि नंतर जो स्वर द्यायचा आहे त्याचा लोप करायचा आहे, म्हणजे तो काढून टाकायचा आहे. या संधीला कोणती संधी म्हणते म्हटलं तर पूर्वरूप संधी. ही संधी कोणती राहणार आहे तुमची, पूर्वरूप संधी. लक्षात ठेवा, आय एम पी, पूर्वरूप, पूर्वरूप संधी. जर या संधीचा प्रकार जर विचारला तर काय लक्षात ठेवणार आहे तुम्ही, पूर्वरूप संधी म्हणून काय राहणार आहे तुमची, एक काय राहणार आहे, वेगळी. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये कधी कधी काय होतं, तुमचा पहिला जो काही स्वर दिलेला राहतो तो लोप होतो आणि शेवटचा कायम ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये पहिला काय केलेला आहे आपण, कायम ठेवलेला आहे, दुसऱ्या शब्दामधला लोप केलेला आहे. आता जे याच्यानंतर मी उदाहरण देईल, पहिला लोप करायचा आहे आणि दुसरा काय करायचा आहे तुम्हाला, कायम ठेवायचा आहे. मग आता ते पहा. घर अधिक ई, नंतर घाम अधिक ओळे. सर्व ठिकाणी पहा तुम्हाला दिसतच असेल, स्वर स्वर दिलेले आहे तुम्हाला. घाममध्ये अ हा स्वर, म मध्ये, ओळीमध्ये तुमचा ओ स्वर दिलेला आहे. एक प्लस एक, एक अधिक एक, हे सर्व उदाहरण महत्वाचे आहे बरं, व्यवस्थित लक्षात ठेवा. फुल अधिक आ, फुल अधिक आ. नंतर न प्लस उमजे, न अधिक उमजे. नंतर कर अधिक ऊन, कर अधिक काय दिलेलं आहे तुम्हाला, ऊन. नंतर सांग, सांग अधिक येन. आणि एक शेवटचं उदाहरण घ्या,
धीट अधिक आई, धीट अधिक काय राहणार आहे आई, या पद्धतीने तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे असं समजून घ्या. ठीक आहे. आता याच्या अगोदर तुमची कोणती संधी झालेली आहे? पूर्वरूप संधी. पूर्वरूप म्हणजे पूर्वीचा स्वर तुम्ही कायम ठेवलेला आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, पहिला जो स्वर दिलेला आहे तो काढून घ्यायचा आहे, पण नंतरचा काय करायचा आहे, कायम ठेवायचा आहे. इथे र मध्ये अ हा स्वर, इथे ई, इथे सुद्धा अ, इथे ओ, अ, ए, इथे सुद्धा अ आहे, इथे तुम्हाला आ दिलेला आहे. सर्व ठिकाणी स्वरच आहे. ठीक आहे. आता इथे पहा, स्वर प्लस स्वर या पद्धतीनेच राहील. स्वर अधिक काय म्हणणार आहे तुम्ही, स्वर, पण ते कधी कधी काय होतं, स्वर मिक्स होत नाही, म्हणजे दोन्ही तुम्ही मिक्स करू शकत नाही. घर अधिक ई, घर मधला अ हा स्वर आपल्याला काढून टाकायचा आहे. घर मधला काय करायचा आहे, अ हा स्वर काढून टाकायचा आहे. जो तुम्हाला दुसऱ्या शब्दामध्ये स्वर दिलेला आहे तो कायम ठेवायचा आहे. म्हणजे जर घर मधला र व्यंजन मध्ये जर ई मिक्स करत असेल तर तुमचा घरी हा शब्द तयार होईल. ठीक आहे. घाम प्लस ओळे म्हणजे घामोळे. एक प्लस एक म्हणजे एक एक, एक एक. खुळ अधिक आ म्हणजे खुळा, या पद्धतीने संधियुक्त शब्द. पण खुळामध्ये तुम्हाला हा उकार एक तुमचा रस्व राहील. इकडे दीर्घ दिलेला आहे, नंतर काय होणार आहे, रस्व. न प्लस उमजे, न मध्ये उ मिक्स करा म्हणजे काय होणार आहे तुमचा नू, नू म जे, या पद्धतीने. म्हणून मी म्हटलं आहे की महत्वाचे राहणार आहे, कारण की न मध्ये लहान उ मिक्स करत आहे, म्हणजे लहान उकार दिलेला आहे मी, नू म जे. कर प्लस ऊन म्हणजे करुण. सांग प्लस एन म्हणजे सांगेन, सांगेन. धीट प्लस आई म्हणजे धीटाई. या पद्धतीने हे सर्व काय राहणार तुमचे संधियुक्त शब्द. पहिला स्वर काढत आहे, दुसरा स्वर तुम्ही काय करत आहे, कायम ठेवत आहे. म्हणून या संधीचा प्रकार जर विचारला तर तो राहणार आहे तुमचा पररूप संधी. पररूप. पररूप संधी. पररूप संधीमध्ये दुसरा स्वर कायम ठेवा. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, इकडे दुसरा स्वर कायम ठेवा म्हणून. आणि याच्या अगोदर जो झालेला आहे तो पहिला स्वर कायम ठेवा. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. इथे संधीचे बऱ्याचपैकी तुमचे सर्वच्या सर्व प्रकार आपण कंप्लीट केलेले आहे 8 व्हिडिओमध्ये. एकूण किती व्हिडिओ घेतलेले आहे आपण, 8 व्हिडिओ. इथून तुमच्या शब्दाच्या जाती चालू होईल. शब्दाच्या जातीमध्ये तुम्हाला जास्त मेहनत करण्याची आवश्यकता नाही, कारण की ते सर्वच्या सर्व तुम्हाला लेक्चर समजणारच आहे. फक्त संधीच असा चॅप्टर आहे, एका प्रकरणावर 8 व्हिडिओ जर तयार होत असेल तर तुम्ही विचार करा की किती मोठा प्रकरण असेल. चॅप्टर खूप मोठा आहे, समजण्यासाठी खूपच कठीण आहे, म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला नियम लक्षात ठेवायचा आहे. म्हणून मी म्हणतो जो काही तुमची ही बॅच राहणार आहे, या बॅचमध्ये सर्वात जास्त तुम्हाला व्हिडिओ जर पाहायचे असेल तर संधीचे व्हिडिओ पहा. जास्तीत जास्त सराव त्यांच्या उदाहरणांचा करा. जे काही तुमच्याजवळ पुस्तक असेल त्याच्यावरची उदाहरणं सोडवा. आणि उद्यापासून आपण एकदम फ्रेशमध्ये तुमचा शब्दांचे जे काही जाती राहणार आहे त्याला सुरुवात करू. याच्यामध्ये जे काही 2-3 आणखी थोडेफार तुम्हाला उदाहरणाची आवश्यकता आहे ते मी उद्याच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. कारण की आज जर आणखी ते घेतो म्हटलं तर ते पूर्ण तुमचं काय होणार आहे, मिक्स होऊन जाईल. म्हणून हा एक तुमचा 50 मिनिटाचा एक व्हिडिओ राहील.
50 मिनिटाचा लेक्चर व्यवस्थित 2-3 वेळा पहा. दुसऱ्यांदा पाहताना नोट्स बनवा. बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. चांगली जर तुम्ही नोट्स वगैरे जर बनवत असेल तर आणखी तुम्हाला समजून जाईल त्याच्यामध्ये. आजचा लेक्चर इथे थांबवू आपण.